सगळ्यांना जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपल्याला पुण्यामध्ये एक लहान चिमुकलीवर बस ड्रायव्हरने काहीतरी अत्याचार केलेला आहे. अत्यंत निंदनीय तशी गोष्ट आहे आणि मी परत बाल हक्क आयोगचे अध्यक्ष म्हणून परत स्कूलची ऍडमिनिस्ट्रेशनला, त्यांचे मॅनेजिंग ट्रस्टीला सांगू इच्छिते की आम्ही गाईडलाईन्स इश्यू केलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि त्याच्या कठोर पालन, काटेकोर पालन व्हायलाच पाहिजे. आणि जर ह्या केसमध्ये आम्हाला असं वाटलं की कुठेतरी ट्रस्टीनी, कुठेतरी ऍडमिनिस्ट्रेटरनी, कुठेतरी हेडमिस्ट्रेसनी चेकिंग, व्हेरिफिकेशन ते ड्रायव्हरचा आणि ते कंडक्टरचा, आणि जर महिला कंडक्टर नसेल तर त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल करायचं काम आम्ही करू. शेवटी मुलांचं संरक्षण त्याची जबाबदारी स्कूलची पण आहे. जोपर्यंत मुलं स्कूलची युनिफॉर्म मध्ये किंवा स्कूलची ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घेत आहेत, जबाबदारी स्कूलचीच आहे. आणि म्हणजे मी त्यांना पण दोषी मानते. FIR बघून घेईल. जर त्याच्यावरती जर स्कूलचे ट्रस्टीला किंवा ऍडमिनिस्ट्रेटरला जर आरोपी नाही घोषित केला असेल तर नक्कीच आम्ही करून घेऊ.